साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। कल्याण येथील सदीच्या पुनर्वसन केंद्र येथील अपंग व मतिमंद विद्यार्थ्यांच्या हस्ते श्री मशरूम गणपतीची आरती। कल्याण येथील सदीच्या पुनर्वसन केंद्र व मतिमंद विद्यालय यांची शैक्षणिक सहल ठाणे ते पंढरपूर, पंढरपूर ते तुळजापूर, तुळजापूर ते अक्कलकोट दर्शनासाठी जात असता श्री मशरूम गणपती येथे त्यांनी भेट दिली। यावेळी पुजारी यांनी त्यांचे स्वागत केले। प्रारंभी त्या सर्व मतिमंद विद्यार्थ्यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली। नंतर प्रसाद म्हणून त्या 60 ते 70 विद्यार्थी, पालक व व्यवस्थापक यांची भोजनाची व्यवस्था करण्यात आली। योगायोगाने आज मंदिराचे पुजारी धनंजय पतंगे यांचा वाढदिवस होता। वाढदिवस दरवर्षी येत असतो, परंतु यंदा मतिमंद विद्यार्थ्यांच्या सोबत साजरा करण्यात आलेला वाढदिवस अविस्मरणीय ठरेल। हा सुवर्ण क्षण कायम स्मरणात राहील, असे मनोगत भक्त मंडळाचे अध्यक्ष राजू हौशेट्टी यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले। तसेच सर्व मतिमंद विद्यार्थी व पालकांनीही पुजारी यांचे वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या। यावेळी संस्थेचे विनय वाल्वेकर, प्रमोद मनगुळी, प्रभाकर संत आणि भक्त मंडळाचे पदाधिकारी आणि भक्तगण उपस्थित होते। मुख्याध्यापक मोहन पवार यांनी सर्वांचे आभार मानले। तसेच पुजारी यांनी सर्व भक्तांचे व भक्त मंडळांचे आणि विद्यार्थिनींना सुखी समाधी आनंदी ठेवावे, असे श्री मशरूम गणपतीचरणी प्रार्थना केली। यावेळी मंदिराचे पुजारी संजय पतंगे, राजू हौशेट्टी पतंगे, विष्णू धपाटे उपस्थित होते। ईश्वर पतंगे यांनी सर्व उपस्थित मतिमंद विद्यार्थी व पालक आणि भक्तगण यांचे आभार मानले। माझं नाव मोहन पवार, मुख्याध्यापक सदीच्या मतिमंद विद्यालय कल्याण। काल आम्ही संध्याकाळी 9:30 वाजता पंढरपूर आणि अक्कलकोट, तुळजापूर आणि अक्कलकोट या शैक्षणिक सहलीसाठी आम्ही एकूण 50 पालक विद्यार्थी घेऊन आलेले आहे। सकाळी आम्ही ठीक 8:30 वाजता पंढरपूर येथे प्रस्थान झालं आमचं, आणि तिथे व्यवस्थित एकदम चांगल्या प्रकारे वावडेकर साहेब आमच्या सोबत होते। त्यांनी आणि तिथले काही विश्वस्त करून आम्हाला चांगल्या प्रकारे आमच्या मुलांना विठ्ठलाचा पाय परस्पर हे करून दिले, चरणाला हात लावून हे केलं, दर्शन करून दिलं, आणि खूप आम्हाला शेवटपर्यंत त्यांनी मदत केली। आणि आमच्या सोबत आता वावळेकर साहेब आहेच, त्यांनी इथे येऊन सुद्धा आमच्यापर्यंत आतापर्यंत आहेत, आणि इथे येऊन सुद्धा मंदिराचे मशरूम गणपती मंदिरांचे पुजारी धनंजय पतंगे साहेब आणि संजय पतंगे साहेब आणि मशरूम गणपती भक्त मंडळाचे अध्यक्ष राजू हौशेट्टीवार साहेब यांनी खूप आम्हाला, म्हणजे आमच्या सगळ्या मुलांना जेवणाचा आस्वाद दिला आहे। तरी आम्ही त्या सदीच्या संस्थेकडून त्यांचं खूप खूप धन्यवाद मानतो, आणि खूप प्रकारे आमची चांगली व्यवस्था केली। सगळे पालकाला पण जेवण खूप आवडलेलं आहे, आणि चांगल्या प्रकारे आमची सोय केली, त्याच्याबद्दल सगळ्या मंडळांचे धन्यवाद। आज सकाळी माझे मित्र रमण कुलकर्णी, सोलापूर शहरातील एक सामाजिक कार्यकर्ते, त्यांचा मला फोन आला की आमची एक संस्था आहे कल्याणची, सदीच्या आपण पुनर्वसन केंद्र, ती लोक आज पंढरपूरमध्ये दर्शन करून मतिमंद मुलाला घेऊन एक बस येते आहे, आपल्या इकडे काय त्यांची जेवणाची वगैरे सोय करता आली तर करता का, असे मला म्हटल्यानंतर आज सजासजी त्यांनी असं बोलायला, माझ्या मंदिराचे पुजारी धनंजय पतंगे यांचा आज वाढदिवस पण आहे, चला म्हणलं एक चांगलं काम आपल्या हातून घडतंय, त्यामुळे आम्ही त्यांना आज जेवणाची सोय करून गेलो, मिठाई केळी वगैरे देऊन। आणि ही सर्व मुलं सदीच्या आपण पुनर्वसन केंद्र महात्मा फुले चौक कल्याण येथून आलेले आहेत। यांची आपण पुनर्वसन केंद्र बुद्धी विद्यालय शासनमान्य संरक्षित कार्यशाळा असं संस्थेचं नाव आहे। ह्या संस्थेतील जवळ 30 विद्यार्थी व 30 पालक आणि त्यांचे सर्व कर्मचारी वर्ग, हे सगळे जवळ 60-70 लोक आले होते। त्यांचे आम्ही त्यांना एक भोजन वगैरे दिलं, म्हणजे आम्ही एक सेवाच केली असं मी माझ्या मनाला समजतो, व सर्वांच्या वतीने धनंजय पतंगे पुजारी यांना वाढदिवसानिमित्त सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो।